रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, आज आपण कानगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी उभे आहे. तर आपण शेतकरी मित्रांची ओळख करून घेऊ, जे मिरची प्लॉटचं मेहनत कष्ट आणि जे मिरची प्लॉटचं नियोजन करतात असे कानगावचे शेतकरी आहेत. त्यांची ओळख करून घेऊ. सर, आपली ओळख करून द्या, गाव आणि नाव. मी विठ्ठल विजय मेमाने, राहणार कानगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. विठ्ठल विजय मेमाने. विजय मेमाने. तर मेमाने सर, आणि त्याचबरोबर आपलं कानगावचं प्रतिनिधी गणेशजी कोंडे साहेब, तर ते या कानगाव या एरियात काम पाहतात. तर त्यांनी या मिरचीच्या प्लॉटला मार्गदर्शन केले पूर्ण. तर सर, या प्लॉटला दुसरं तुम्ही म्हणजे सुरुवात रोप लावल्यापासून काय सुरुवात केली? रोप लावल्यापासून कुठलंही खत वापरलेलं नाही अजून. म्हणजे आता ही मिरची किती महिन्यात झाली? 2-2.5 महिन्याची झाली. 2 ते 2.5 महिन्याची मिरची झाली. हो. 2.5 महिन्यात तोडा सुरू झाला. कितवा तोडा आहे? दुसराच तोडा आहे. नक्की हो, पटेल का शेतकऱ्याला? पटणार ना. हा, गणेश सर, काय काय दिले यांना तुम्ही? शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस पहिल्यांदा मी या प्लॉटवरती व्हिजिटला आलो त्यावेळेस मिरची साधारण एक 15 दिवसाची रोप लावलेली होते. त्यानंतर प्रथम मी रूट मॅजिक आणि नॅनोशक्तीचा डोस दिला होता. किती दिवसांनी? 15 दिवसानंतर. 15 दिवसांनी. 15 दिवसांनी. म्हणजे प्रथम अवस्थेत कशासाठी तो डोस काय गरजेचा होता? फुटवे. फुटव्यांसाठी. हा, फुटवे आणि वाढीसाठी सरांनी हे ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक हे दिलेले. तर ज्ञानशक्ती रूट मॅजिक सर तुम्ही मेमान सर किती दिवसांनी घेतले ते? 15 दिवसानंतर. 15 दिवसानंतर. तर 15 दिवसानंतर तुम्ही ज्ञानशक्ती जेव्हा आळवणी घेतली कोंडे सरांनी दिल्यानंतर, तर पहिली आळवणी घेतली तेव्हा काय फरक जाणवला तुम्हाला मिरची? फुटवे आणि काळोखी पण राहिली आणि मर कमी झाली. मर कमी झाली. हो, म्हणजे मर कमी झाली रूट मॅजिक आणि ज्ञानशक्ती सोडल्यानंतर. हो. आणि वरून फवारणी काय घेतली तुम्ही? वरती नेमकं निमकरंज घेतलं. फक्त निमकरंज. हो. बरं, किती रुपयाची बाटली आणली होती निमकरंजची? 300 रुपये. 300 रुपयाची. आणि किती वेळा स्प्रे झाला? 3 वेळा. शेतकरी मित्रांनो, 300 रुपयात 3 वेळा स्प्रे. आणि दुसरं काय घेतले का स्प्रे? दुसरं काहीच नाही. अजून काहीच नाही. आणि मिरची किती महिन्याची? 2.5 महिन्याची. 2.5 महिने. आणि हे ज्ञानशक्ती पण 2 वेळा सोडले. म्हणजे ते पण 2.5 लिटर करून 2 वेळा सोडले. शेतकरी मित्रांनो, हा अर्धा एकराचा प्लॉट आहे. मेमन साहेबांनी याच्यावरती आपलं राम ॲग्रोटेक उत्पादन वापरले आणि कुठलंही रासायनिक न सोडता हा आता समोर प्लॉट आहे. प्लॉट आहे. बरोबर ना? हो. समाधानी का तुम्ही याच्यात? मिरची कशी लागली? मिरची कशी? मिरची दाखवता का जरा? आपण मिरची दाखवू या प्लॉटवरती. हे बघा कसली लगडली. आज कितवा तोडा आहे? दुसराच तोडा आहे. दुसरा तोडा आहे मिरचीचा. शेतकरी मित्रांनो, पाहू शकता मिरची फुल टेम्परेचर आहे. 40-42 पर्यंत टेम्परेचर जाते, तरीसुद्धा कुठंही कळीची ड्रॉपिंग नाही आहे. आणि फुल लगडलेली मिरची पाहू शकता आपण. कोंडे सर, दाखवा पूर्ण झाड. एकच नाही, अनेक पुढची पण दाखवा. हा दुसरा तोडा चालू आहे आत्ता. हो, दुसरा तोडा पण चालू आहे. तिकडे पण कॅमेरा दाखवा. तोडा चालू आहे मिरचीचा. आज एवढ्या उन्हाच्या टेम्परेचरमध्ये शेतकरी मित्रांनो, ही जी मिरचीच्या प्लॉटला रिझल्ट दिलेला आहे या दौंड तालुका आणि कानगाव या ठिकाणी, आपण हे ठिकाण कोणतं आहे? कानगाव. कानगावमध्ये हा मिरचीचा प्लॉट आपण दाखवतोय. तो आहे फक्त राम ॲग्रोटेकच्या जैविक उत्पादनावर आलेला. तर शेतकरी मित्रांनो, कानगाव या ठिकाणी जर कोणत्याही शेतकरी मित्रांना तरकारी असो किंवा ऊस क्षेत्र आपल्याकडे भरपूर आहे, नदीकाठचा पट्टा आहे. जर ऊस क्षेत्रामध्ये पण आपण दौंड तालुक्यामध्ये 100 टन क्रॉस केलेले आहेत. तर कुणालाही ऊस उत्पादनात वाढ किंवा तरकारी या पिकामध्ये वाढ करायची असेल, कानगाव या कार्यक्षेत्रात काम पाहत आहेत गणेशजी कोंडे सर. तर त्यांचा आपण ओळख आणि नंबर घेऊया. यूट्यूब चॅनलवर सर आपलं नाव आणि नंबर सांगा. दुकानचं नाव? गणेश सुरेश कोंडे. आपल्या दुकानाचं नाव आहे श्री गणेश ॲग्रो एजन्सी. मी कानगाव या भागामध्ये रामा ॲग्रोटेकचं काम पाहतोय. ज्या कोणत्या शेतकऱ्यांना आपल्या उत्पन्नामध्ये जैविक पद्धतीने उत्पन्न वाढवायचं असेल त्यांनी मोबाईल नंबरवरती संपर्क करावा. मोबाईल नंबर आहे 9158115841. तसेच शेतकरी मित्रांनो, दौंड तालुक्यातून जे यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओ पाहताय, तर दौंड तालुक्यात या कार्यक्षेत्रात जर कुणाला उत्पादनात वाढ करायची असेल आणि राम ॲग्रोटेकची जैविक उत्पादनं जर पाहिजे असतील तर अवश्य संपर्क साधा. विठू माऊली एंटरप्राइजेस, दौंड तालुका. मोबाईल नंबर 90 22 344 508. मग शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता आता विठ्ठल नावातच विठ्ठल आहे त्यांच्या. मग त्यांनी जे सांगितले प्रामाणिकपणे की आईसाहेब हे सगळे मिरची तोडतात, पण त्यांना दिवसभरात एक बेड होत नाही. आता एक थैली घरी नेली, एक भरलेली आणि अजून अर्ध्यातच आलेत. हा, म्हणजे समाधानी तुम्ही. मग इतर शेतकऱ्यांना काय सांगताल तुम्ही? इतर शेतकऱ्यांना सांग की रामा ॲग्रोटेक वापरा. राम ॲग्रोटेक वापरा. का बरं? कारण जैविक पद्धतीने कमी पैशात उत्पन्न जास्त. हा, म्हणजे रासायनिकच्या तुलनेत खूप कमी. किती खर्च केला तुम्ही तरी साधारण? ह्यांचं किती? 1,500. हा, 1,500. आणि फवारणीचं साधारण 2,000 रुपये आतापर्यंत खर्च केलाय. नाही, 2 महिन्यात 2,000 पण नाही. आणि हाच रासायनिक असतं तर किती झालं असतं? जास्त झालं असतं. तरी किती झालं असतं?
5-6 हजार तरी 5-6 हजार प्लस गेला असता. हो. ही फवारणी ती फवारणी ती तरी पण आता आपलं धडाडीचं प्रोडक्ट आहे सर, ते म्हणजे राम ॲग्रोटेकचं तरकारी स्पेशल. तरकारी स्पेशल आता आपण इथं पुढचा डोस चालू करू. आता ह्या अवस्थेमध्ये सुद्धा बघा कुठलीही फुलकळी ड्रॉपिंग नाही, नवीन कळी निघते या शेंड्यांना. सर जवळून दाखवा, एवढं हाय टेम्परेचर असून या कळ्या पूर्ण सेट आहेत हे. तर आता आपण दुसरं जे पुढचं प्रोडक्ट देतोय ते म्हणजे राम ॲग्रोटेकचं तरकारी स्पेशल. तर तुम्ही आता कंटिन्यू राम ॲग्रोटेकवर विश्वास आहे तुमचा? हो आहे. म्हणजे हे पाहूनच तुमचा विश्वास, इतर शेतकऱ्यांनाही तुम्ही सजेस्ट करा आणि असंच उत्पादन वाढ करण्यासाठी राम ॲग्रोटेक जैविक उत्पादनं वापरा शेतकरी मित्रांनो, आणि आपल्याही उत्पादनात वाढ करा. धन्यवाद.